महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सर्व गणमान्य, सर्वप्रथम मी या व्याख्यानमालेमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल श्रमिक प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार मानतो। कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्याची ही संधी हा मला मिळालेला एक बहुमान मी समजतो। आणि त्याचप्रमाणे एवढी वर्ष 2 दशकांहून अधिक काळ ही व्याख्यानमाला यशस्वीपणे चालवल्याबद्दल मी श्रमिक प्रतिष्ठानाचे अभिनंदन सुद्धा करतो। आजच्या या काळामध्ये या प्रकारची वैचारिक व्याख्यानमाला एवढ्या सातत्याने चालवणं ही सोपी बाब नाही आणि ही जबाबदारी श्रमिक प्रतिष्ठानाने इतक्या यशस्वीपणे पेललेली आहे। त्यातनंच कोल्हापूरचं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय आणि वैचारिक जडणघडणीमध्ये जे योगदान आहे ते योगदान अधोरेखित सुद्धा होतं। या वर्षीच्या व्याख्यानमालांसाठी जो विषय निवडलेला आहे जन आंदोलने, हा विषय सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। आणि आजच्या या व्याख्यानाचा जो विषय मला देण्यात आलेला आहे की दक्षिण आशियातील जनतेचे उठाव आणि सत्तांतर, हा अगदी ताजा असा विषय आहे। आणि ज्या प्रकारच्या राजकीय घटना दक्षिण आशियामध्ये घडलेल्या आहेत, घडत आहेत, त्या घटनांवरती अगदी अंतिम टिप्पणी सुद्धा आपण आता करू शकत नाही, इतक्या या ताज्या घटना आहेत। मात्र त्याचं महत्त्व सुद्धा तेवढंच मोठं आहे। दक्षिण आशियाच्या एकूण इतिहासात आपण जर बघितलं तर एवढ्या गदारोळाचा काळ दक्षिण आशियाने मागच्या 100 वर्षामध्ये किंवा असं म्हणू की 1947 नंतर, भारताच्या स्वातंत्र्यानंतर एवढा गदारोळाचा काळ दक्षिण आशियाने बघितलेला नाही। आणि त्यामुळेच दक्षिण आशियामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, जे उठाव होत आहेत आणि त्यातनं जी सत्तांतरं होत आहेत, त्याचा विवेचन करण्याचा प्रयत्न करणं हे आजच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे। ज्याला आपण दक्षिण आशिया हा प्रदेश म्हणतो, हा दक्षिण आशिया ही जी संज्ञा आहे ही एक राजकीय आणि भूसामरिक संज्ञा आहे। साधारणतः दक्षिण आशिया प्रदेश म्हणजे त्याच्यामध्ये अफगाणिस्तान पासून मालदीव्स पर्यंतचे 8 देश आपण दक्षिण आशियामध्ये समाविष्ट करतो। या दक्षिण आशियाची अनेक ठळक अशी वैशिष्ट्य आहेत। यातलं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य असं की राजकीय दृष्ट्या दक्षिण आशियामध्ये जे 8 देश आहेत त्या 8 देशांमध्ये समतोल नाही, राजकीय असमतोल आहे। या 8 देशांपैकी भारत आणि पाकिस्तान ही लष्करी दृष्ट्या प्रबळ असे देश आहेत आणि इतर देश हे लष्करी दृष्ट्या स्वतःचं कुठल्याही प्रकारचं वर्चस्व नसणारे, सामर्थ्य नसणारे असे देश आहेत। आणि त्यामुळे एक सामरिक असमतोल आपल्याला दक्षिण आशियामध्ये दिसतो। दुसरं ठळक वैशिष्ट्य असं की युरोप नंतरचा हा असा एक भूसामरिक प्रदेश आहे ज्या एका भूसामरिक प्रदेशामध्ये 2 अण्वस्त्रधारी देश आहेत। युरोप वगळता असा कोणताही प्रदेश नाही, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिका, पश्चिम आशिया, दक्षिण पूर्व आशिया, मध्य आशिया, कोणताही असा प्रदेश नाही की जिथे 2 अण्वस्त्रधारी देश एका भूसामरिक प्रदेशामध्ये असतील, जे दक्षिण आशियामध्ये आहेत, भारत आणि पाकिस्तान। हे या प्रदेशाचं दुसरं ठळक वैशिष्ट्य आहे। तिसरं वैशिष्ट्य हे आहे की या प्रदेशामध्ये आपल्याला जगातल्या सर्व प्रमुख धर्मांचं प्राबल्य दिसतं। जगातले जेवढे मोठे धर्म आहेत त्या धर्मांचे फॉलोअर्स, त्या धर्मांवरती श्रद्धा असणारे बहुसंख्य लोक आपल्याला दक्षिण आशियामध्ये दिसतात। जर आपण देशांचाच विचार केला तर दक्षिण आशियामधला भारत आणि नेपाळ हे 2 हिंदू बहुसंख्य देश आहेत। अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव्स हे 4 मुस्लिम बहुसंख्याक देश आहेत आणि श्रीलंका आणि भूतान हे 2 बौद्ध बहुसंख्याक देश आहेत। याशिवाय शीख धर्माचे सर्वाधिक अनुयायी आपल्याला दक्षिण आशियामध्ये दिसतात आणि ईसाई धर्माचे अनुयायी सुद्धा आपल्याला भारत, श्रीलंका, काही प्रमाणामध्ये बांगलादेश या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात। ही धार्मिक विविधता जी आहे हे दक्षिण आशियाचं एक फार मोठं ठळक वैशिष्ट्य आहे। चौथं वैशिष्ट्य असं की दक्षिण आशिया
हा प्रदेश, या प्रदेशाचा जो ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे तो खूप जुना जरी असला तरी आज ज्याला आपण दक्षिण आशिया म्हणून ओळखतो तो दक्षिण आशिया हा वसाहतवादातून तयार झालेल्या इतिहासाची उत्पत्ती आहे. विशेषतः ब्रिटिश वसाहतवादाची उत्पत्ती म्हणजे दक्षिण आशिया आहे. आज आपल्याला दक्षिण आशियातील देशांच्या ज्या सीमारेषा दिसतात, दक्षिण आशियातील देशांचे जे नकाशे दिसतात, त्या सर्वांची उत्पत्ती जी आहे ती ब्रिटिश वसाहतवादातून झालेली आहे. आणि ब्रिटिश वसाहतवादाची फार मोठी छाप दक्षिण आशियातल्या सर्व देशांवरती आहे. म्हणजे अफगाणिस्तान, नेपाळ आणि भूतान सारखे देश जे पूर्ण वसाहत ब्रिटिशांचे कधीही नव्हते, त्या देशांवर सुद्धा ब्रिटिश वसाहतवादाची छाप आहे. आणि इतर सर्व देश हे ब्रिटिशांच्याच वसाहती होत्या. आणि त्यामुळे ब्रिटिश वसाहतवादातून झालेलं शोषण, ब्रिटिश वसाहतवादाच्या काळामध्ये झालेले स्थलांतर, मायग्रेशन आणि ब्रिटिश वसाहतवाद संपण्याच्या काळामध्ये घडलेल्या उलथापालथी, या सर्वांमधून तयार झालेल्या राजकीय प्रक्रिया दक्षिण आशियामध्ये अजूनही सुरू आहेत आणि त्या पूर्णत्वाला पोहोचलेल्या नाहीत. हे या प्रदेशाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य आहे. ब्रिटिश वसाहतवादाचा जर विचार केला आपण तर खरं तर म्यानमार हा देश सुद्धा आपल्याला दक्षिण आशियामध्येच जोडायला हवा. मात्र 1935 मध्ये ज्यावेळेस ब्रिटिशांनी त्यावेळच्या ब्रह्मदेशला म्हणजे आताच्या म्यानमारला ब्रिटिश इंडियापासून वेगळं केलं आणि त्यानंतर म्यानमार हा देश दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या समूहामध्ये समाविष्ट होऊन त्याची आंतरराष्ट्रीय राजकीय वाटचाल ही आशियान आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांसोबत जास्त घडू लागली. आणि त्यामुळे म्यानमार हा आज दक्षिण आशियामधला देश समजला जात नाही. अन्यथा ऐतिहासिक, भौगोलिक आणि ब्रिटिश वसाहतवादाच्या वारशाचा जर आपण विचार केला तर म्यानमार सुद्धा दक्षिण आशियाचाच भाग एक समजायला हरकत नव्हती किंवा तो समजायला हवा. या दक्षिण आशियाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की हा भौगोलिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या हा संलग्न प्रदेश जरी असला तरी या प्रदेशामध्ये स्वतःची अशी यशस्वी अशी एकही आंतरराष्ट्रीय संघटना तयार झालेली नाही. सार्क नावाची जी संघटना आहे ती जगातल्या अपयशी आंतरराष्ट्रीय संघटनांमधलं एक प्रमुख उदाहरण आहे. आणि असं का घडलं हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय असू शकतो. मात्र एकीकडे जिथे दक्षिण आशियाच्या शेजारीच आशियान ही संघटना अत्यंत प्रबळपणे उभी राहिलेली आहे. अगदी आफ्रिकेसारख्या खंडामध्ये सुद्धा आफ्रिकन महासंघ, आफ्रिकन युनियन चांगली पाळेमुळं धरतो आहे. अशा काळामध्ये दक्षिण आशियामध्ये दक्षिण आशियाची स्वतःची अशी संघटना पाळमुळं धरू शकलेली नाही. हे सुद्धा या प्रदेशाचं एक वैशिष्ट्य म्हणून पुढे आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक जे ठळक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य हे आहे की भारत आणि श्रीलंका ही दोन देश जर सोडली तर दक्षिण आशियातल्या इतर देशांमध्ये घटनात्मक लोकशाही अद्याप पूर्णपणे रुजू शकलेली नाही. त्या दिशेने काही देश प्रवास करत आहेत, त्यांचा संघर्ष सुरू आहे, त्यातनं उलथापालथी घडत आहेत. मात्र सर्वांना मान्य होईल अशी घटना आणि सर्वांचा सहभाग होऊ शकेल अशी लोकशाही भारत आणि श्रीलंका वगळता इतर दक्षिण आशियातल्या देशांमध्ये अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही, रुजू शकलेली नाही आणि टिकू शकलेली नाही. हे सुद्धा या प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यातनं आपल्याला आज दक्षिण आशियामध्ये घडत असलेले जनतेचे उठाव आणि घडत असलेली सत्तांतरं आपल्याला बघायला मिळत आहेत. सन 2025 आता संपत आलेला आहे. सन 2025 संपण्याचा अर्थ काय होतो की 21व्या शतकाचा 1/4 भाग आता संपत आलेला आहे. 1/4 ऑफ द 21st सेंचुरी इज गोइंग टू बी ओव्हर नाउ. आणि या 25 वर्षांमध्ये सुद्धा दक्षिण आशियामधली राजकीय स्थिरता कायम झालेली नाही. उलट या 25 वर्षांमध्ये दक्षिण आशिया हा अधिकाधिक अस्थिर होताना आपल्याला दिसतो आहे. मात्र या अस्थिरतेमागचं एक कारण हे आहे की दक्षिण आशियातल्या अनेक देशांना लोकशाहीकडे वाटचाल करायची आहे, मात्र ती त्यांना करता येत नाही आणि त्यामध्ये सातत्याने अडथळे येत आहेत. 2025 मध्ये आपण आज हा जो विषय घेत आहोत, हा विषय घेण्यामागचं एक प्रमुख कारण आहे की 2025 मध्ये नेपाळमध्ये उठाव झाला आणि सत्तांतर झालं. 2024 मध्ये बांगलादेशमध्ये उठाव झाला आणि सत्तांतर झालं. 2023 मध्ये श्रीलंकेमध्ये उठाव झाला आणि सत्तांतर झालं. मात्र दक्षिण आशियातल्या इतर देशांमध्ये सुद्धा
ठळकपणे दिसणारे किंवा ज्याला आपण जनतेचे उठाव असं म्हणू शकू असे उठाव जरी नसले झाले तरी सुद्धा सातत्यानं सत्तांतर घडत आहेत. मालदीवमध्ये सत्तांतर घडलेलं आहे आणि ते सुद्धा राजकीय उलथापालथीतनं मालदीवमध्ये सत्तांतर घडलेलं आहे. पाकिस्तानमध्ये सत्तांतर घडलेलं आहे आणि पाकिस्तानमधल्या सत्तांतरामागची जी कहाणी आहे ती फार मोठी आहे. आणि पाकिस्तानमध्ये घडलेल्या सत्तांतरातून निर्माण झालेलं राजकीय अस्थैर्य पाकिस्तानामध्ये अद्याप संपलेलं नाही. तिथे निवडणुका झाल्या, नवं सरकार आलं, मात्र राजकीय अस्थिरता आणि पाकिस्तानचं भवितव्य काय असेल याबाबतची संदिग्धता अद्याप संपलेली नाही. आणि त्याही मागे जर आपण गेलो तर 2020 मध्ये अफगाणिस्तानमध्ये सुद्धा सत्तांतर घडलं आणि 2001 मध्ये अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधल्या हस्तक्षेपानंतर अफगाणिस्तानमध्ये जे सरकार आलं होतं तिथे एक घटना आली होती, राज्यघटना आली होती, त्यातनं तिथे निवडणुका होत होत्या, त्या निवडणुकातनं सरकार येत होती आणि त्यातनं आलेलं जे सरकार होतं ते सरकार तालिबानने केलेल्या उठावामुळे त्या सरकारला पलायन करावं लागलं आणि तालिबानची पुनर्स्थापना अफगाणिस्तानमध्ये झाली. तर दक्षिण आशियातल्या या सर्व देशांमध्ये सातत्यानं सत्तांतर घडत आहेत आणि ज्या दोन देशांचा मी उल्लेख केला की भारत आणि श्रीलंका ही दोन देश वगळता इतर देशांमध्ये घटनात्मक लोकशाही रुजलेली नसल्यामुळे या सर्व देशांमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की सत्तांतर ही निवडणुकीच्या माध्यमातून कमी होत आहेत आणि लष्करी हस्तक्षेपामुळे किंवा जनतेच्या उठावामुळे किंवा तालिबान सारख्या एखाद्या धर्मांध संघटनेच्या उठावामुळे ही सत्तांतर घडत आहेत. श्रीलंकेचा उल्लेख मी वारंवार घटनात्मक लोकशाहीचा देश असा याकरता करतोय की भारताप्रमाणे श्रीलंकेमध्ये सुद्धा घटनात्मक लोकशाहीतलं सातत्य आपल्याला बघायला मिळतं. मात्र श्रीलंकेमध्ये सुद्धा घटनात्मक लोकशाहीमध्ये जे अपेक्षित असतं की निवडणुकीच्या माध्यमातून बदल घडावा तसा बदल न घडता श्रीलंकेत सुद्धा जन आंदोलनातनं सत्तांतर घडलेलं आहे. तिथल्या जन आंदोलनामुळे तिथल्या राष्ट्राध्यक्षांना राजीनामा देऊन पलायन करावं लागलं आणि तिथे सत्तांतर घडलं. आणि या मागचं कारण सुद्धा हेच आहे की श्रीलंकेमधली जी राज्यघटना आहे ती राज्यघटना सुद्धा सतत विवादात राहिलेली आहे की कशा प्रकारची राज्यव्यवस्था आणि राज्यघटना श्रीलंकेसारख्या देशाला हवी आहे आणि कशा प्रकारे ती बनवण्यात आली. यातनं श्रीलंकेमध्ये केवळ हे सत्तांतरच घडलेलं नाही तर 1983 ते 2007 एवढ्या मोठ्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये गृहयुद्ध सुरू होतं आणि या गृहयुद्धामध्ये अक्षरशः लाखो लोकांचा विशेषतः तमिळ श्रीलंकन लोकांचा या युद्धामध्ये बळी गेलेला होता. आणि दुसऱ्या बाजूने श्रीलंकेने दहशतवादाची भीषण समस्या सुद्धा त्या समस्येचा सुद्धा या गृहयुद्धामुळे श्रीलंकेला सामना करावा लागला होता. मात्र हे गृहयुद्ध श्रीलंकेमध्ये तयार झालं ते यामुळेच तयार झालं की श्रीलंकेतली राज्यव्यवस्था कशी असावी आणि श्रीलंकेतली राज्यघटना कशी असावी आणि त्या राज्यघटनेअंतर्गत समाजातील विविध लोकांना विविध समुदायांना कशा प्रकारचे अधिकार आणि कितपत अधिकार असावे यावरती एकवाक्यता श्रीलंकेमध्ये झाली नाही आणि त्यामुळे श्रीलंका सुद्धा अस्थिरतेच्या खाईमध्ये 1983 नंतर सातत्याने लोटला गेला आणि आज जन आंदोलनाच्या माध्यमातून श्रीलंकेमध्ये सत्तांतर घडलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. जन आंदोलनामुळे घडलेली सत्तांतर याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस दक्षिण आशियामध्ये प्रामुख्याने आपण श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ या तीन देशांचा विचार करतोय. या तीन देशांमध्ये एकामागून एक उठाव आणि सत्तांतर घडले. तिन्ही देशांमध्ये जनतेचा उठाव होण्यामागची तात्कालिक कारण ही वेगवेगळी होती. श्रीलंकेमधलं तात्कालिक कारण हे अत्यंत डबघाईला आलेली अर्थव्यवस्था हे होतं. श्रीलंकेकडे परकीय चलन अजिबात उरलेलं नव्हतं. त्यातनं त्यांना पेट्रोलियम पदार्थ विकत घेता येत नव्हते. त्यातनं पेट्रोलियम पदार्थांची प्रचंड टंचाई झाली होती. पेट्रोलियम पदार्थांच्या टंचाईमुळे एकूणच महागाई प्रचंड वाढलेली होती आणि हे सर्व घडत असताना श्रीलंकेतल्या सरकारने श्रीलंकेमध्ये रासायनिक शेतीवरती बंदी आणून केवळ नैसर्गिक शेती करणं शेतकऱ्यांना बंधनकारक केलं होतं, ज्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न प्रचंड घटलं आणि एकीकडे घटलेलं उत्पन्न आणि दुसरीकडे आकाशात झेप घेणारी महागाई अशा एका विचित्र आर्थिक संकटामध्ये श्रीलंका सापडली होती आणि त्यातनं श्रीलंकेमधलं जन आंदोलन उभं राहिलं आणि त्या जन आंदोलनाने तिथे सत्तांतर घडवून आणलं. हे श्रीलंकेतल्या जन आंदोलनामागचं तात्कालिक कारण होतं. बांगलादेशमधल्या जन आंदोलनामागचं तात्कालिक कारण काय होतं तर बांगलादेशमधल्या जन आंदोलनामागचं तात्कालिक कारण तर आणखी विचित्र होतं. ते कारण असं होतं
की बांगलादेशमध्ये 1971च्या बांगलादेश मुक्ती लढ्यानंतर बांगलादेशच्या सरकारने एक आरक्षणाचं धोरण तिथे स्वीकारलं होतं की त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात येईल आणि ती आरक्षणाची पद्धत बांगलादेशमध्ये कायम करण्यात आली. मात्र 50 वर्षानंतर ते आरक्षण आता तेवढं आवश्यक नाही असं समाजातल्या अनेक घटकांना वाटायला लागलं. कारण आता ही दुसरी तिसरी पिढी स्वातंत्र्य लढ्यानंतरची बांगलादेशमध्ये आता शिक्षण संस्थांमध्ये जाते आहे किंवा रोजगारच्या संधी शोधते आहे आणि त्यांना ते आरक्षण मिळायला नको असं बांगलादेशमधल्या अनेक समाज घटकांना, विशेषतः अशा युवकांना ज्यांना या आरक्षणाचा फायदा मिळत नव्हता अशांना ते वाटत होतं आणि त्यातनं या आरक्षणाविरुद्धचं आंदोलन उभं राहिलं. या आरक्षणाविरुद्धचं आंदोलन सुद्धा अशा परिस्थितीमध्ये उभं राहिलं की सरकारने अत्यंत सहानुभूतीपूर्वक या आंदोलनकाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत ठरवलं होतं की हे आरक्षण आम्ही रद्द करू. मात्र कोणीतरी बांगलादेशच्या न्यायालयामध्ये धाव घेतली आणि बांगलादेशच्या न्यायालयाने निर्णय दिला की हे रद्द करता येणार नाही, हे कायम राहिलं पाहिजे. आणि तो जो रोष होता तो रोष न्यायालयावरती उलटण्याऐवजी तो शेख हसीना यांच्या सरकारवरती उलटला आणि शेख हसीना यांच्या सरकार विरुद्ध मोठं जन आंदोलन तयार होण्यामागचं हे एक तात्कालिक कारण झालं. आणि त्यानंतर मग शेख हसीना सरकारने आंदोलनकाऱ्यांवरती, युवकांवरती, तरुणांवरती ज्या प्रकारे पोलिसांच्या माध्यमातून, निमलष्करी दलांच्या माध्यमातून अत्याचार केले त्यातनं हे आंदोलन भडकलं आणि शेवटी हे आंदोलन हाताबाहेर जात शेख हसीना यांना बांगलादेशातून पळ काढत भारतामध्ये त्यांना आश्रय घ्यावा लागला, भारतामध्ये त्यांना शरण घ्यावी लागली. तर अशा प्रकारे श्रीलंकेतलं तात्कालिक कारण हे वेगळं होतं आणि नेपाळमधलं तात्कालिक कारण तर अक्षरशः खरोखर केवळ तात्कालिक असं होतं. आणि ते तात्कालिक असं होतं की नेपाळच्या सरकारने नेपाळमधल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती, टिकटॉक, फेसबुक, व्हॉट्सॲप इत्यादी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बंदी आणली होती. आणि ही बंदी का आणली होती तर यापैकी एकाही कंपनीने, ते टिकटॉक असो, व्हॉट्सॲप असो, फेसबुक असो, यापैकी एकाही कंपनीने नेपाळमध्ये स्वतःचं रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं. या सर्वांनी नेपाळमध्ये आपलं रजिस्ट्रेशन करावं ही नेपाळ सरकारने अट घातली होती. तरी सुद्धा या कंपन्यांनी ते रजिस्ट्रेशन न केल्यामुळे नेपाळच्या सरकारने हे पाऊल उचललं आणि तिथल्या समाज माध्यमांवरती, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बंदी आणली. आणि ती बंदी न भावल्यामुळे श्रीलंकेमधल्या युवकांनी उठाव केला आणि नेपाळमधल्या युवकांनी उठाव केला आणि नेपाळमधल्या पंतप्रधानांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला, त्या सरकारला राजीनामा द्यावा लागला आणि एक नवीन अंतरिम सरकारची स्थापना श्रीलंकेमध्ये झाली. हे श्रीलंकेमधलं एक नेपाळमध्ये झाली, हे नेपाळमधलं एक तात्कालिक कारण होतं. या तिन्ही देशांमध्ये ही तात्कालिक कारणं आपल्याला वेगवेगळी दिसत आहेत. मात्र या तात्कालिक कारणांच्या मागे मूळ कारण सुद्धा आहे आणि ते मूळ कारण या तिन्ही देशांमध्ये जे दिसतं ते मूळ कारण या तिन्ही देशांमधलं हे दिसतं की जे प्रस्थापित राजकीय नेते आहेत आणि जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय नेते आणि राजकीय पक्ष यांच्या विरुद्ध जनमत प्रचंड प्रमाणामध्ये तापलेलं होतं. त्यांना प्रस्थापितांपैकी कोणताही राजकीय पर्याय मान्य नव्हता. श्रीलंकेमध्ये मागच्या 3 दशकांमध्ये आणि विशेषतः 21व्या शतकामध्ये राजपक्षे घराण्याने स्वतःची सत्ता तिथे कायम केली होती आणि सिंहली अतिराष्ट्रवादाच्या माध्यमातून त्यांनी श्रीलंकेतल्या बहुसंख्य जनतेला भुरळ घालत सातत्याने निवडणुका जिंकत स्वतःचं राज्य तिथे कायम केलेलं होतं. मात्र सर्वत्र राजपक्षे घराण्याचीच सत्ता लोकांना दिसत होती आणि तोच एक पक्ष सातत्याने सत्तेमध्ये आलेला दिसत होता आणि त्यामुळे राजपक्षे आणि त्यांचा पक्ष यांच्या विरुद्ध प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी निर्माण झालेली होती आणि लोकांना बदल हवा होता. बांगलादेशमध्ये सुद्धा तेच घडलं. बांगलादेशमध्ये शेख हसीना या मागच्या 15 वर्षांपासून पंतप्रधानपदी होत्या आणि खरं तर पंतप्रधान म्हणून त्यांनी बांगलादेशच्या विकासासाठी केलेलं काम हे कौतुकास्पद होतं आणि इतर देशांची, दक्षिण आशियातल्या इतर देशांशी जर तुलना केली तर बांगलादेशचा आर्थिक विकास हा अधिक वेगाने घडत होता.
एका टप्प्यावरती भारतापेक्षाही अधिक वेगाने बांगलादेशचा आर्थिक विकास घडत होता. मात्र शेख हसीना यांच्या सरकारला जे जमलं नाही ते हे की बांगलादेशमधल्या इतर राजकीय पक्षांना राजकीय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणं आणि विशेषतः निवडणुकांमध्ये समाविष्ट करून घेणं, त्याची गळ त्यांना घालणं आणि हे निवडणुकांना सामोरे जाताना हे सुनिश्चित करणं की सर्व राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये सहभागी होते. 2008 मध्ये शेख हसीना सत्तेमध्ये आल्या त्यावेळेस बांगलादेशमधल्या सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळेस शेख हसीना या विरोधी पक्षामध्ये होत्या आणि शेख हसीना या बहुमताने निवडून येऊन पंतप्रधान झाल्या. मात्र त्यानंतर 2013 मध्ये बांगलादेशमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीवरती बांगलादेशमधल्या प्रमुख विरोधी पक्षाने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बहिष्कार टाकला. त्यांनी तो बहिष्कार टाकू नये याकरता त्यांची मनधरणी शेख हसीना यांनी अजिबात केली नाही. मात्र त्या निवडणुकीमध्ये सुद्धा शेख हसीना यांना बहुमत मिळालं आणि 2018 मध्ये ज्यावेळेस परत निवडणुका झाल्या त्यावेळेस पुन्हा एकदा बांगलादेशमधल्या प्रमुख विरोधी पक्षाने आणि त्याबरोबर जमाते इस्लामी या तिसऱ्या क्रमांकाच्या राजकीय पक्षाने सुद्धा निवडणुकीवरती बहिष्कार घातला आणि 2018 मध्ये बांगलादेशमधली जी निवडणूक झाली होती ती पूर्णपणे एकतर्फी झालेली होती की कोणताही प्रमुख पक्ष, शेख हसीना यांचा अवामी लीग हा पक्ष वगळता इतर कोणताही प्रमुख पक्ष निवडणुकीमध्ये सहभागी होत नाहीये आणि इतर पक्ष सहभागी होत नसल्यामुळे अवामी लीगच्या पक्षाला पूर्ण बहुमत बांगलादेशच्या संसदेमध्ये प्राप्त झालेलं होतं. विरोधी पक्षांचा सहभाग नसल्यामुळे जी राजकीय पोकळी तयार झाली त्या राजकीय पोकळीतनं शेख हसीना यांच्या विरुद्धचा असंतोष हळूहळू वाढत गेला. हा असंतोष वाढत असताना खरं तर शेख हसीना यांनी भारताला मदत होईल असं बरंच काम केलं होतं. मात्र तेच काम शेख हसीना यांना अखेर भोगावं लागलं. ते काम असं होतं की बांगलादेशमधल्या ज्या मूलतत्ववादी संघटना होत्या, ज्या कट्टर धर्मांध संघटना होत्या, ज्या इस्लामिक संघटना होत्या आणि अशी सर्व तत्व ज्यांनी 1971च्या बांगलादेश मुक्ती लढ्यामध्ये पाकिस्तानशी संगनमत केलं होतं, ज्यांना तिथे रजाकार म्हणण्यात येतं, अशा सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचं सत्र शेख हसीना यांनी सन 2008 नंतर आरंभलं होतं. त्यांच्या म्होरक्यांपैकी अनेकांना शेख हसीना यांच्या सरकारने फासावर सुद्धा चढवलेलं होतं. मात्र याने झालं असं की याने बांगलादेशच्या समाजामध्ये दुही निर्माण झाली. ती दुही नष्ट करणं आणि समाजामध्ये एकता साधणं हे शेख हसीना यांना साध्य झालं नाही. शेख हसीना यांना ते जमलं नाही आणि यातनं शेख हसीना यांचा कारभार हा अधिकाधिक एककल्ली होत गेला. तो अधिकाधिक एककल्ली होत गेल्यामुळे त्या भारतावरती अधिक निर्भर राहू लागल्या. त्या भारतावर जेवढ्या निर्भर राहू लागल्या तेवढी बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची भारत प्रेमी किंवा भारताचं लांगून चालून करणारी नेती अशी प्रतिमा तयार झाली आणि त्यातनं शेख हसीना यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. शेख हसीना यांचं अर्थकारण उत्तम होतं. बांगलादेशची आर्थिक विकास सुद्धा उत्तमरित्या चाललेला होता. मात्र समाजामध्ये जी दुही तयार झालेली होती ती दुही कमी करण्यामध्ये शेख हसीना यांना यश मिळालं नाही आणि दुसरीकडे बांगलादेशमधल्या विरोधी पक्षांनी राजकीय दृष्ट्या शेख हसीना यांचा सामना करण्याऐवजी निवडणुकीमध्ये सहभागी न होण्याचं जे धोरण अवलंबलं त्यामुळे शेख हसीना यांच्या पंतप्रधान पदावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि त्यातनं जी राजकीय पोकळी तयार झाली त्या राजकीय पोकळीतनं बांगलादेशमधला जनतेचा उठाव झाला. नेपाळमध्ये सुद्धा हेच घडलं की नेपाळमध्ये पंतप्रधान तर सतत बदलत होते. श्रीलंकेमध्ये राजपक्षे घराणेच होतं, बांगलादेशमध्ये शेख हसीनाच होत्या. नेपाळमध्ये तर दर 6-8-9 महिन्यांनी पंतप्रधान बदलत होते. मात्र पंतप्रधान ज्या पद्धतीने बदलत होते तर त्या 4च नेत्यांमध्ये संगीत खुर्चीचा खेळ चाललेला होता की कधी प्रचंड पंतप्रधान होतील, कधी ओली पंतप्रधान होतील आणि या पद्धतीने केवळ 4 वयोवृद्ध नेते हे पंतप्रधान पद एकमेकांमध्ये वाटून घेत होते. नेपाळमध्ये शेवटची जी निवडणूक झाली त्या शेवटच्या निवडणुकीमध्ये नेपाळी काँग्रेस आणि नेपाळमधली कम्युनिस्ट पार्टी हे 2 मोठे पक्ष तिथे निवडून आलेत. मात्र बहुमत कोणालाच मिळालं नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये
एका राजकीय पक्षाने सत्ता स्थापन करणं आणि दुसऱ्याने विरोधी पक्षाचं काम करणं अपेक्षित असताना त्या दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्र मोठ बांधत तिथे स्वतःचं सरकार स्थापन केलं आणि त्यातनं सुद्धा नेपाळमध्ये एक राजकीय पोकळी तयार झाली की जे सर्व प्रमुख नेते आहेत आणि प्रमुख पक्ष आहेत त्यांनी एकत्रितपणे सरकार स्थापन केल्यामुळे प्रखर विरोधी पक्ष म्हणून नेपाळमध्ये काही उरलंच नव्हतं. आणि ही जी राजकीय पोकळी आहे ही राजकीय पोकळी श्रीलंकेमध्ये, बांगलादेशमध्ये आणि नेपाळमध्ये ज्याला आपण जेनझी म्हणतो त्या जेनझीने ही राजकीय पोकळी भरून काढण्याचं काम केलं. जेनझी म्हणजे ती मुली ज्या सन 1997 मध्ये किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या आहेत. या वयोगटामध्ये सन 1997 मध्ये किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या वयोगटामधली जी तरुण मुलं मुली आहेत त्यांना जेनझी म्हणतात. आणि या जेनझीने समाज माध्यमांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला संघटित करत सरकार विरुद्धचा रोष हा आंदोलनामध्ये परिवर्तित करत ही सत्तांतर या तिन्ही देशांमध्ये घडवून आणलेली आहेत. इथे एक महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की जेनझीने हे जे परिवर्तन घडवून आणलेलं आहे या परिवर्तनाला काही वैचारिक चौकट आहे की नाही. जेनझीने काही वैचारिक दृष्ट्या स्वतःची बांधणी मांडणी केलेली आहे की नाही. आणि तिन्ही देशांमध्ये असं दिसायला मिळतं की तिन्ही देशांमध्ये जेनझी म्हणून जो वर्ग रस्त्यावरती उतरलेला होता त्या जेनझीची स्वतःची अशी कोणतीही वैचारिक बैठक नाही. नेपो किड्स किंवा नेपो बेबी किंवा राजघराणे, सत्तेतली राजघराणे यांच्या विरुद्धचा आक्रोश, त्यांच्याद्वारे होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्धचा आक्रोश आणि एकंदरीतच फार मोठा राजकीय बदल घडत नसल्याचं नैराश्य हीच केवळ या जेनझीला एकत्र बांधणारी मोठ होती. मात्र ज्याला आपण काही तत्व म्हणतो, समतेचं तत्व असो, समानतेचं तत्व असो, धर्मनिरपेक्षतेचं तत्व असो, अगदी लोकशाहीचं सुद्धा तत्व असो, जेनझी या तत्वांना बांधील आहे की नाही हे आपण ठामपणे सांगू शकत नाही. कारण त्यांच्या एकूणच आंदोलनाची जी दिशा होती ती दिशा केवळ सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची दिशा होती. मात्र त्यातनं नवनिर्माण कसं करायचं याची कोणत्याही प्रकारची मांडणी, या प्रकारची बांधणी जेनझीने या तिन्ही देशांमध्ये केलेली आपल्याला बघायला मिळत नाही. मात्र असं जरी असलं तरी श्रीलंकेत झालेलं जन आंदोलन हे बांगलादेश आणि नेपाळमध्ये झालेल्या जन आंदोलनांपेक्षा क्वालिटेटिव्हली, गुणात्मक दृष्ट्या खूप वेगळं आहे. श्रीलंकेमध्ये जे जन आंदोलन झालं त्यामध्ये जेनझीचा सहभाग होता. मात्र जेनझीच्या सहभागा इतकाच श्रीलंकेमधल्या जन आंदोलनामध्ये श्रीलंकेमध्ये तळागाळामध्ये काम करणाऱ्या श्रमिकांच्या संघटना, कामगारांच्या संघटना, महिलांच्या संघटना, शेतकऱ्यांच्या संघटना यांचा सुद्धा सहभाग होता. किंबहुना श्रीलंकेमध्ये जवळजवळ वर्षभर या सर्व संघटना, ज्यांना आपण डाव्या संघटना म्हणू शकतो, या डाव्या संघटना जवळजवळ वर्षभर श्रीलंकेमध्ये आंदोलनं करत होती. त्या आंदोलनालाच अरालग्या असं नाव सुद्धा प्राप्त झालेलं होतं. आणि या सर्व आंदोलनाला ज्यावेळेस एक मोठी दिशा प्राप्त झाली आणि जेनझी ज्यावेळेस त्या आंदोलनामध्ये उतरलं त्यावेळेस श्रीलंकेतलं सत्तांतर, श्रीलंकेतलं आंदोलन हे यशस्वी झालं. आणि वर्षभर हे आंदोलन सुरू असताना सुद्धा श्रीलंकेमधलं जे आंदोलन होतं ते श्रीलंकेतलं आंदोलन पूर्णपणे अहिंसक होतं. संघटनांचं त्यांच्यावरती नियंत्रण होतं. त्या संघटना त्या निर्देशित करत होत्या आणि त्यांनी त्याला अंतिम फळाला सुद्धा पोहोचवलं होतं. श्रीलंकेमध्ये जन आंदोलनातून खरोखर सत्तांतर घडलं. तसं सत्तांतर बांगलादेश आणि नेपाळमध्ये अद्याप पूर्णपणे घडलेलं नाही. कारण श्रीलंकेप्रमाणे बांगलादेश आणि नेपाळमध्ये अंतरिम सरकारची स्थापना झालेली आहे. मात्र पुढे निवडणुका होतील की नाही आणि त्या निवडणुकातनं कोण सत्तेवर येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आणि कोण सत्तेवर येणार आणि किंवा कोण सत्तेवर येईल हे ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला उमगेल की नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जी जन आंदोलनं झाली त्या जन आंदोलनांचं खरोखर वर्गचारित्र कशा प्रकारचं होतं. श्रीलंकेतल्या जन आंदोलनाचं वर्गचारित्र हे डावं होतं. हे कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या बाजूने झुकलेलं होतं आणि त्यांच्या सहभागातलं होतं. त्यामुळेच श्रीलंकेमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना लगेच राष्ट्राध्यक्षीय निवडणुका सुद्धा घ्याव्या लागल्यात.
आणि राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीमध्ये न भूतो न भविष्यती असं एक मार्क्सवादी नेता श्रीलंकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. या मार्क्सवादी नेत्याला अनुरा दिसनायके असं या नेत्याचं नाव आहे. याने 5 वर्ष आधी ज्यावेळेस श्रीलंकेची राष्ट्राध्यक्षीय निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्याला केवळ 3% मतं मिळाली होती. यावेळेस ज्यावेळेस त्याने निवडणूक लढवली 42.7% पहिल्या पसंतीची मते दिसनायके यांना मिळाली. यातनं हे स्पष्ट दिसतं की ज्या ज्या संघटना श्रीलंकेतल्या जन आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या त्या सर्व संघटनांनी दिसनायके यांना पूर्ण पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे दिसनायके आज श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि मागच्या 1 वर्षामध्ये ते श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तिथे कामकाज बघत आहेत. श्रीलंकेमध्ये जे अंतरिम सरकार सुद्धा स्थापन झालं होतं त्या अंतरिम सरकारचं नेतृत्व सुद्धा एका राजकीय नेत्याकडेच होतं ज्याचं नाव विक्रमसिंघे आहे आणि श्रीलंकेतले ते फार जुने जाणते राजकारणी आहेत. मात्र नेपाळ आणि बांगलादेशमध्ये ज्यावेळेस सत्तेतील लोकांना पलायन करावं लागलं त्यानंतर ज्या अंतरिम सरकारची स्थापना झाली त्या अंतरिम सरकारमध्ये राजकारण्यांचा समावेश नाही. बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस यांच्या हाती कमान देण्यात आली आणि नेपाळमध्ये सुशीला कार्की यांना नेपाळचं अंतरिम पंतप्रधान करण्यात आलं. बांगलादेश आणि नेपाळच्या अंतरिम सरकारांमध्ये कोणताही राजकारणी आणि राजकीय पक्षाचा प्रतिनिधी सध्या तरी त्यामध्ये सहभागी नाही आणि त्यामुळे तिथे निवडणुका नेमक्या कशा पद्धतीने होतील आणि निवडणुकांनंतर सत्तांतर कसं होईल याबाबतची अद्याप कुठलीही निश्चितता नाही. बांगलादेशमध्ये किमान आता निवडणुकांची घोषणा तरी झालेली आहे की फेब्रुवारीमध्ये बांगलादेशमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. नेपाळमध्ये अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. बांगलादेशमध्ये निवडणुकांची घोषणा जरी झाली असली तरी ती घोषणा करण्याच्या आधी बांगलादेशमधल्या अवामी लीग या सर्वात मोठ्या पक्षावर शेख हसीना यांच्या पक्षावरती बंदी आणण्यात आली आहे. म्हणजे बांगलादेशमध्ये ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये लोकांचा सहभाग तर असेल मात्र सर्व राजकीय पक्षांचा सहभाग त्याच्यामध्ये नसेल. जे बांगलादेशमधल्या प्रत्येक नागरिकाला मत देण्याचा अधिकार असेल मात्र बांगलादेशमधल्या अवामी लीग सारख्या सर्वात मोठ्या पक्षाला ज्या पक्षाची बांगलादेश मुक्ती संग्रामामध्ये सर्वात मोठी आणि आघाडीची भूमिका होती अशा राजकीय पक्षाला निवडणुकीमध्ये सहभागी होण्याची संधी सुद्धा उपलब्ध नसेल. आणि अशी जर परिस्थिती असेल तर बांगलादेशमध्ये जे जन आंदोलन झालं ते खरोखर लोकशाहीसाठी जन आंदोलन झालं होतं का असा प्रश्न निश्चितपणे आपल्या समोर उभा राहतो. अद्याप नेपाळमध्ये असं घडलेलं नाही. नेपाळचे जे पंतप्रधान होते PM ओली यांनी अगदी या आठवडाभरापूर्वीच नेपाळमध्ये एक प्रचंड मोठी सभा घेतली आणि त्यातनं त्यांनी पुन्हा एकदा नेपाळची कम्युनिस्ट पार्टी ही अद्याप लोकांसोबत नाळ जुळून असलेली पार्टी आहे, पक्ष आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र नेपाळची सुद्धा पुढील राजकीय वाटचाल नेमकी कशी असेल हे अद्याप आपल्याला सांगता येणार नाही. नेपाळ आणि बांगलादेशमध्ये झालेल्या जन आंदोलनांमध्ये ज्या समाज तत्वांचा सहभाग होता त्यामध्ये जेनझी होते, त्यामध्ये लोकशाहीवादी सुद्धा होते, मात्र त्यामध्ये बांगलादेशमध्ये जमातवादी सुद्धा फार मोठ्या संख्येने त्यामध्ये सहभागी झालेले होते. जमाते इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या मुख्य विरोधी पक्षातील इस्लामिक मूलतत्ववादी हे या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यामुळेच बांगलादेशमधल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलेलं होतं. नेपाळमध्ये सुद्धा अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये ते जन आंदोलनच मुळात फारच 2-4 दिवसांचंच होतं. मात्र ज्या दिवशी नेपाळमध्ये हिंसाचार घडला त्या दिवशी नेपाळमध्ये जेनझी ज्यावेळेस रस्त्यावर उतरलेली होती ती जेनझी जितकेही आय अकाउंट्स आहेत ज्यांनी प्रत्यक्ष ते आंदोलन तिथे बघितलेलं आहे त्यांनी जो आखो देखा हाल सांगितलेला आहे त्यातनं हे स्पष्ट होतं की ती जेनझी अगदी जॉली मूड मध्ये होती. त्या जेनझीला खरोखर लोक आंदोलन काय असतं याची कल्पना नव्हती. ती आपली वॉटर बॅग आणि डब्बा घेऊन ती एकत्र जायचंय कुठेतरी म्हणून बाहेर पडलेली होती. त्यांच्या काही घोषणा होत्या त्या घोषणा ती जेनझी देत होती. मात्र त्याच वेळी जवळजवळ सर्व राजकीय पक्षांमधले असंतुष्ट कार्यकर्ते आणि नेते सुद्धा त्या आंदोलनामध्ये उतरले आणि त्या आंदोलनाला एक वेगळंच वळण मिळालं. अगदी पंतप्रधान ओली यांच्या पक्षातील त्यांच्या विरुद्ध असंतुष्ट असलेले नेते आणि कार्यकर्ते सुद्धा आंदोलनामध्ये उतरले आणि ओली यांना पदच्युत करण्यासाठी
त्यांनी झेन्झीला पुढे केलं, झेन्झीच्या खांद्यावरती त्यांनी बंदूक ठेवली आणि पंतप्रधान ओली यांचा राजीनामा द्यायला त्यांनी भाग पाडलं. बांगलादेश आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये घडलेल्या घडामोडीतून हे दिसतं की या दोन्ही देशांना त्यांनी आतापर्यंतची जी राजकीय वाटचाल केलेली आहे, जी पुरोगामी वाटचाल केलेली आहे, तिथून मागे घेऊन जाणारी तत्व फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या आंदोलनामध्ये सक्रिय होती. बांगलादेशमध्ये जमातवादी आणि नेपाळमध्ये ज्यांना राजघराणेशाही हवी आहे, ज्यांना नेपाळ एक हिंदू राष्ट्र म्हणून हवं आहे, अशा प्रकारची तत्व सुद्धा त्या आंदोलनामध्ये त्या एका विशिष्ट दिवशी तरी मोठ्या संख्येने उपस्थित होती आणि त्यांनी त्या आंदोलनाला एक हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला होता, असं अनेक ज्यांनी हे आंदोलन प्रत्यक्ष काठमांडूच्या रस्त्यावरती आणि नेपाळमध्ये इतरत्र बघितलं आहे, असं त्यांचं हे स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे एकूण आपल्याला काय दिसतं की नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये आणि त्याचप्रमाणे श्रीलंकेमध्ये सुद्धा आणि त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्येही आणि त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमध्येही या सर्व देशांमध्ये मूळ आपल्या देशाची संरचना कोणत्या तत्वांवरती आधारित असेल, कशा प्रकारच्या राज्यघटनेवरती आधारित असेल, याबाबतचं एक मत अद्याप झालेलंच नाही. नेपाळमध्ये अद्याप नेपाळ हा एक कम्युनिस्ट देश असेल, लोकशाहीवादी देश असेल की राजेशाही हिंदू राष्ट्रवादी देश असेल, याबाबतचं एकमत तिथे अद्याप झालेलं नाही. श्रीलंकेमध्ये सुद्धा श्रीलंका एक लोकशाही असेल, मात्र त्या लोकशाहीमध्ये श्रीलंकेतल्या तमिळ अल्पसंख्याकांना किती अधिकार असतील याबाबत श्रीलंकेतल्या सिंहली बहुसंख्याकांमध्ये एकमत नाही. किंबहुना बहुमताने त्यांना असं वाटतं की श्रीलंकेतल्या तमिळ अल्पसंख्याकांना फारसे भाषिक सांस्कृतिक अधिकार असायलाच नकोत. श्रीलंकेतलं जे गृहयुद्ध सुरू झालं होतं 1983 मध्ये, ते गृहयुद्ध सुरू होण्यामागचं सुद्धा मूळ कारण हेच होतं की श्रीलंकेमध्ये तमिळ भाषेला जो राज्य भाषेचा दर्जा होता, तो राज्य भाषेचा दर्जा काढून घेण्यात आला आणि याची सोय करण्यात आली की तमिळ भाषिकांना सरकारी नोकऱ्याच मिळू नयेत. जर तमिळ राज्यभाषाच नसेल तर ज्या लोकांचं शिक्षण तमिळ भाषेतून झालेलं आहे, ज्यांना केवळ तमिळ भाषा येते, त्यांना साहजिकपणे नोकऱ्या सुद्धा मिळणार नाहीत. आणि अशी तरतूद श्रीलंकेच्या कायद्यांमध्ये करण्यात आल्यामुळे श्रीलंकेमध्ये गृहयुद्ध सुरू झालं होतं. आणि तिथपासून आजपर्यंत सातत्याने श्रीलंकेमध्ये हा मुद्दा मांडण्यात येतो की भारताप्रमाणे श्रीलंकेमध्ये सुद्धा सर्व अल्पसंख्याकांना, धार्मिक, भाषिक, वांशिक, सांस्कृतिक सर्व अल्पसंख्याकांना समान अधिकार असले पाहिजेत. ते समान अधिकार जोपर्यंत श्रीलंकेमध्ये प्राप्त होणार नाहीत, तोपर्यंत श्रीलंकेमधली लोकशाही ही खऱ्या अर्थाने लोकशाही आहे असं आपण म्हणू शकणार नाही. श्रीलंकेमध्ये घटना आहे, निवडणुका होतात, मात्र अल्पसंख्याकांना तिथे अधिकार नाहीत. अशा प्रकारची लोकशाही श्रीलंकेमध्ये आहे आणि त्यामुळे श्रीलंकेला अशा प्रकारच्या राजकीय अस्थिरतेला सुद्धा वारंवार तोंड द्यावं लागतं. आणि बांगलादेशमधला जो वाद आहे तो तर अगदी मूळ वाद आहे. बांगलादेशमधला वाद हा आहे की बांगलादेशची ओळख ही एक इस्लामिक राष्ट्र म्हणून असेल की एक बंगाली भाषिकांचं इस्लामिक राष्ट्र म्हणून असेल. हा बांगलादेशमधला मूळ वाद आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचं आणि त्या अवामी लीग पक्षामधले जे धुरंधर आहेत शेख हसीना सारखे, त्यांचं असं मत आहे की बांगलादेश हा बंगाली भाषिकांचा धर्मनिरपेक्ष देश असला पाहिजे. पण अवामी लीग मधल्या इतर अनेकांना असं वाटतं की बांगलादेश हा बंगाली भाषिकांचा इस्लामिक देश असला पाहिजे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या बेगम जिया यांच्या पक्षाला सुद्धा असं वाटतं की बांगलादेश हा बंगाली भाषिकांचा, पण बंगाली भाषिकांवरती जास्त एम्फॅसिस न करता तो एक इस्लामिक देश असला पाहिजे. इस्लामिक देश म्हणून त्याची अधिक ठळक ओळख असली पाहिजे. आणि जमाते इस्लामीला तर असं वाटतं की बंगाली ओळख काय असते. बांगलादेश हा इस्लामिक देशच आहे आणि बांगलादेशची ओळख ही इस्लामिक देश म्हणूनच असली पाहिजे आणि बांगलादेशमध्ये शरिया आणि इतर इस्लामिक धोरणे सक्तीने लागू झाली पाहिजेत. आणि हा जो बांगलादेशमधला मूळ तात्विक वाद आहे, तो मूळ तात्विक वाद अद्याप संपलेला नाही. मात्र या तिन्ही देशांमध्ये ज्याला आपण एक सोनेरी किनार म्हणू शकतो, ती सोनेरी किनार ही आहे की या तिन्ही देशांमध्ये ही जन आंदोलनं होत असताना, लष्कराला पुरेपूर वाव असताना सुद्धा या तिन्ही देशांमध्ये लष्कराने प्रत्यक्ष सत्ता आपल्या हातात घेतली नाही. जो अंतरिम काळ होता, त्या अंतरिम काळामध्ये अंतरिम सरकार स्थापनेसाठी लष्कराने
भरपूर प्रयत्न केले आणि त्यामध्ये योगदान सुद्धा दिलं, मात्र प्रत्यक्ष सत्ता लष्कराने आपल्या हातामध्ये घेतली नाही. बांगलादेशमध्ये लष्कर ते करू शकलं असतं, नेपाळमध्ये ते करू शकलं असतं आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा ते करू शकलं असतं, मात्र त्यांना ते करता आलेलं नाही. याचं एक कारण हे सुद्धा आहे की या तिन्ही देशांमध्ये लोकशाहीवादी सुद्धा या जन आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होते. झेन्झी सुद्धा या जन आंदोलनामध्ये सहभागी होती, नेतृत्वस्थानी होती. आणि झेन्झीची दुसरी कोणती वैचारिक मांडणी जरी नसली तर त्या वैचारिक मांडणी नसण्याचा एक फायदा हा सुद्धा झाला की देशामध्ये लष्करी शासन असावं, हुकुमशाही असावं अशी सुद्धा झेन्झीची मागणी नव्हती किंवा झेन्झीला असं मनातून वाटत नव्हतं. आणि त्याच्यामुळे या देशांमध्ये लष्कराला सत्ता हातात घेणं शक्य झालं नाही आणि लष्कराला केवळ एक राखणदाराची भूमिकाच या तिन्ही देशांमध्ये पार पाडावी लागली, जी या सर्व राजकीय उलाढालीमधली एक सोनेरी किनार या तिन्ही देशांची आहे असं वाटतं. आता शेवटी दोन महत्वाच्या मुद्द्यांकडे मी वळतो. त्यातला पहिला मुद्दा हा आहे की परकीय शक्तींचा हस्तक्षेप आंदोलनांमध्ये किती आहे. परकीय शक्ती दुसऱ्या देशांमध्ये हस्तक्षेप करतात का? हो, करतात. कोणकोणते देश करतात? ज्या ज्या देशांना शक्य होतं ते सगळे देश करतात. भारत कधी असा हस्तक्षेप करत नाही असा दावा मी करणार नाही. अमेरिका तर करतच असतो. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे तो अशा प्रकारचे हस्तक्षेप करत असतो. रशियावरती सुद्धा आरोप आहेत. रशियावरती तर अगदी आरोप आहे की ते अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करतात असं तिथल्या प्रमुख राजकीय पक्षाचा आरोप आहे की ट्रम्प जे जिंकतात अमेरिकेमध्ये ते रशियन हस्तक्षेपामुळे जिंकतात असं अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाला वाटतं. तर मोठ्या शक्ती छोट्या देशांमध्ये हस्तक्षेप करत असतात हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वारंवार दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळे या देशातल्या जन आंदोलनांमागे इतर देशांचा हात नसेलच असं अगदी सुरुवातीलाच आपण नाही म्हणू शकत. तो नक्कीच असू शकतो. दक्षिण आशियामध्ये अशा प्रकारचा हस्तक्षेप कोणकोणते देश करू शकतात? भारत करू शकतो, चीन करू शकतो, अमेरिका करू शकतो, बांगलादेशमध्ये पाकिस्तान सुद्धा करू शकतो, कारण बांगलादेशमध्ये अनेक पाकिस्तानवादी आहेत. बांगलादेशमध्ये पाकिस्तान सुद्धा करू शकतो. आता जर या देशांमध्ये खरोखर जर परकीय शक्तींचा हस्तक्षेप जर झाला असेल तर तो कोणाचा झाला असेल? तिन्ही देशांमधली जी सरकारं होती ती किमान भारतामध्ये आपण असं म्हणतो की ती चीन धार्जिण सरकारं होती. त्यामुळे चीन स्वतःला प्रिय असणारी सरकारं किंवा चीनला प्रिय असणारी धोरणं राबवणारी सरकारं उठवून टाकण्यासाठी असं काही करेल याची शक्यता फारच कमी आहे. भारताने हस्तक्षेप केला का? तर चीनला जे लागू होतं तेच भारताला सुद्धा लागू व्हायला पाहिजे. की शेख हसीना यांचं बांगलादेशमधलं सरकार हे जगातल्या सर्व सरकारांमध्ये भारताच्या दृष्टीने सोयीची धोरणं राबवणाऱ्या सरकारांमध्ये क्रमांक 1चं सरकार होतं. इतर कोणत्याही देशाने भारताला हवी असलेली धोरणं ज्या पद्धतीने शेख हसीना यांनी राबवली तशी राबवलेली नव्हती. असं असताना भारताने सुद्धा शेख हसीना यांना का पदच्युत करावं आणि त्यानंतर त्यांना भारतामध्येच राजकीय आश्रय का द्यावा? म्हणजेच भारताचा सुद्धा सहभाग, हस्तक्षेप असण्याची किमान बांगलादेशमध्ये तरी तशी शक्यता फारच कमी आहे. असं म्हटलं जातं की श्रीलंकेमधलं जे राजपक्षे सरकार आहे ते खूप जास्त चीन धार्जिण होतं आणि म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी भारताच्या गुप्तचर संस्थांनी सुद्धा या जन आंदोलनांना काही प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. मात्र भारताच्या आजच्या राजसत्तेचं वर्गचरित्र जर आपण बघितलं तर ही शक्यता खूपच कमी आहे की श्रीलंकेमधल्या अशा आंदोलनाला, जे आंदोलन कामगार चळवळीतून, श्रमिकांच्या चळवळीतून आकार घेत आहे, अशा आंदोलनाला भारताच्या गुप्तचर संस्था मदत करतील आणि सत्तांतर श्रीलंकेमध्ये घडवून आणतील ही शक्यता सुद्धा फार कमी आहे. आणि विशेषतः जेव्हा एक मार्क्सवादी श्रीलंकेमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येतो तर त्यावेळेस अमेरिका किंवा भारत यासारखे देश एका मार्क्सवाद्याला श्रीलंकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडून आणण्याकरिता अशा प्रकारचं जन आंदोलन घडवून आणतील किंवा त्याला मदत करतील ही शक्यता सुद्धा अत्यंत कमी होते किंवा अगदी नाममात्र होते. पण बांगलादेश आणि नेपाळमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केलेला आहे का? कदाचित हो. आणि तो याकरिता की अमेरिकेचं असं एक ठाम मत झालेलं आहे की
दक्षिण आशियामध्ये चीनचा जो प्रभाव वाढतो आहे तो चीनचा प्रभाव कमी करण्यामध्ये भारत कमी पडतो आहे किंवा भारत अपयशी होतो आहे. आणि त्यामुळे दक्षिण आशियातला चीनचा प्रभाव कमी करण्याकरिता आपल्याला दक्षिण आशियामध्ये काहीतरी करणं आवश्यक आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ अमेरिकेला तात्काळ नाही मिळाला तरी चालेल, मात्र अस्थिरता तयार करा, त्यातनं मग नव्या वाटा शोधा आणि काही करून चीनचा प्रभाव कमी करा, कारण भारत ते कमी करू शकत नाहीये. तर आता आपल्यालाच प्रत्यक्षपणे काहीतरी केलं पाहिजे. हे बांगलादेश आणि नेपाळमध्ये अमेरिकेने केलं असण्याची शक्यता याकरिता जास्त होते कारण त्यांनी अगदी उघडपणे पाकिस्तानमध्ये हे केलेलं आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान पंतप्रधान होते आणि इम्रान खान यांनी पाकिस्तानातल्या आधीच्या सरकारांप्रमाणे चीन सोबत तर सलगी ठेवलीच होती, मात्र जे आधीची सरकार करत नव्हती, भुट्टो किंवा शरीफ यांची सरकार, ते इम्रान खान उघडपणे बोलायला लागले होते की अमेरिकेच्या नादी लागून पाकिस्तानचा नाश झालेला आहे. अमेरिकेच्या नादी लागून पाकिस्तानने स्वतःचं वाटोळ करून घेतलेलं आहे. पाकिस्तानला भारताप्रमाणे स्वतंत्र परराष्ट्र धोरण असण्याची गरज आहे. या गोष्टी इम्रान खान पंतप्रधानपदी असताना उघडपणे बोलायला लागले होते. त्याचप्रमाणे इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कराचा प्रभाव पाकिस्तानी राजकारणातून कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. साहजिकच आहे ते त्यांना करता आलं नाही आणि त्यामुळे लष्कराने इम्रान खान यांचं सरकार बडतर्फ केलं. ते कसं बडतर्फ केलं तर सुरुवातीला इम्रान खान यांना निवडणूक जिंकण्याकरिता पाकिस्तानी लष्करानेच मदत केली होती. ती का केली होती तर पाकिस्तानच्या राजकीय इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडत होतं की सलग तिसऱ्यांदा 5-5 वर्षांनी पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी नॅशनल असेंब्ली म्हणजे पाकिस्तानी संसदेसाठी निवडणूक होत होती. म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून सत्तांतर होतं किंवा निवडणुकीच्या माध्यमातून 5 वर्ष सत्तेत असलेला पक्ष पुन्हा सत्तेत येतो, हे पाकिस्तान अनुभवायला लागला होता. पाकिस्तानने हे अनुभवणं याचा अर्थ असा की पाकिस्तानच्या मानसिकतेमध्ये कुठेतरी याची दखल घेणं की लष्कराशिवाय सुद्धा देश चालवता येऊ शकतो, आणि हे पाकिस्तानी लष्कराला नको होतं. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराने काय केलं की जो इम्रान खान सन 2001-2 पासनं सातत्याने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत होता आणि सातत्याने तोंडावर आपटत होता, त्या इम्रान खानला पुरेपूर बळ दिलं. इतर पक्षातली लोक फोडली, इम्रान खानच्या पक्षामध्ये पाठवली, निवडणूक जिंकण्याकरिता मदत केली, इम्रान खानला पंतप्रधान बनवलं. आणि असं वाटलं होतं की इम्रान खानला आपण पंतप्रधान बनवल्यानंतर इम्रान खान हा लष्कराच्या टाचेखाली राहील. मात्र इम्रान खान सुद्धा स्वयंभू आहे आणि त्याच्यामुळे त्याने लष्कराचं प्रभुत्व स्वीकारण्यास नकार दिला. हे ज्यावेळेस त्यांनी नकार दिला त्यावेळेस पाकिस्तानी लष्कराने ज्या लोकांना पाकिस्तानी पीपल्स पार्टी आणि मुस्लिम लीग मधून तोडून इम्रान खानच्या पार्टीमध्ये सहभागी करून घेतलं होतं, त्या खासदारांचे राजीनामे लष्कराने घेतले आणि त्यांनी राजीनामे दिल्यामुळे इम्रान खानचा पक्ष हा अल्पमतात आला आणि इम्रान खान पदच्युत झाला. आणि पाकिस्तानातले जे परंपरागत 2 प्रमुख पक्ष आहेत जे नेहमी एकमेकांच्या विरुद्ध असतात, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि मुस्लिम लीग, म्हणजे जे बांगलादेशमध्ये आहे की अवामी लीग आणि बांगलादेश नॅशनल पार्टी, ते 2 पक्ष एकत्र येऊन त्यांनी पाकिस्तानमध्ये सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर ज्यावेळेस निवडणुका घेण्याची वेळ आली त्यावेळेस इम्रान खानच्या पक्षावरतीच बंदी घालण्यात आली. म्हणजे इम्रान खानचे उमेदवार हे इम्रान खानची क्रिकेटची बॅट हा जो त्यांच्या राजकीय पक्षाचा निवडणूक चिन्ह आहे ते निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूकच लढवू शकणार नाही याची तजवीज लष्कराने निवडणूक आयोगामार्फत तिथे केली. आणि तरी सुद्धा इम्रान खान समर्थित 97 अपक्ष उमेदवार जे सर्वाधिक होते कोणत्याही राजकीय पक्षासाठी, ते पाकिस्तानी संसदेमध्ये निवडून आले. मात्र पुन्हा एकदा लष्कराने पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग आणि इतर पक्षांना एकत्र आणत तिथे सरकार स्थापन केलं. आणि ज्यावेळेस पाकिस्तानी लष्कर हे सर्व करत होतं त्यावेळेस साहजिकच अमेरिकेचा पाकिस्तानी लष्कराला पूर्ण समर्थन होतं. अमेरिका आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यामधला हा एक अलिखित करार होता की तुम्ही आम्हाला पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आमचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मदत करा, त्यामध्ये आडकाठी आणू नका, आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा तुमच्याशी सलगी करू, म्हणजे अमेरिकेशी सलगी करू. आणि तेच आपल्याला मागच्या 2 वर्षांमध्ये बघायला मिळतंय.
की पाकिस्तानी लष्कर पुन्हा एकदा, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख पुन्हा एकदा अमेरिकेला सर्वात प्रिय झालेले आहेत. मागच्या 20 वर्षांमध्ये नव्हते, मात्र आता ते पुन्हा एकदा प्रिय झालेले आहेत. तर अमेरिकेचा हस्तक्षेप पाकिस्तानमध्ये अगदी स्पष्ट दिसतो आहे आणि तो याकरताच आहे की पाकिस्तान हा पूर्णपणे चीनच्या झोळीमध्ये गेलेला होता आणि अमेरिकेला ते नको आहे. आणि तसं नेपाळ, बांगलादेश यांच्या बाबतीत सुद्धा होऊ नये असं सुद्धा अमेरिकेला निश्चितपणे वाटू शकतं. आणि त्यामुळे या देशांमधल्या जन आंदोलनांमध्ये अमेरिकेने काही प्रकारची मदत केली असावी हे आपल्याला नाकारता येणार नाही. मात्र केवळ अमेरिकेने मदत केली म्हणून ही जन आंदोलनं उभी राहिली अशातलाही भाग नाही. जर तसं झालं असतं तर अंतरिम सरकार प्रस्थापित करण्याची वेळ आली नसती. मग अमेरिकेला जो कोणी तिथे पंतप्रधान हवा असता तो पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेने बसवला असता. कारण अमेरिकेने असं याआधी अनेक देशांमध्ये केलेलं आहे. लॅटिन अमेरिकेतल्या देशांमध्ये तर बनाना रिपब्लिक अशी संज्ञाच तयार झाली होती की अमेरिका तिथे स्वतःला हवं असेल त्या प्रकारचा राष्ट्रप्रमुख तिथे लष्करी बंड घडवून आणू शकत होता आणि तो बसवत होता. मात्र तेही अमेरिकेला करता आलेलं नाही. याचा अर्थ असा की पूर्णपणे ही आंदोलने अमेरिकेने घडवून आणलेली आहेत अशातला अजिबात भाग नाही. तर ज्याला आपण म्हणतो की फिशिंग इन ट्रबल्ड वॉटर्स, सो अमेरिकेने फिशिंग इन ट्रबल्ड वॉटर्स केलेलं आहे की तिथल्या सरकारांविरुद्ध असंतोष होता, त्या असंतोषाला काही प्रमाणामध्ये पाठबळ द्यायचं आणि विशेषतः उठाव घडल्यानंतर ज्यावेळेस सत्तांतराची अंतरिम सरकार स्थापनेची वेळ येईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप करायचा. म्हणजे जो मोहम्मद युनुस यांच्या माध्यमातून त्यांनी बांगलादेशमध्ये केला. सुशीला गारके यांच्या बाबतीत आपण तसं अद्यापही म्हणू शकत नाही. मात्र मोहम्मद युनुस हे निश्चितपणे अमेरिकेला जवळचे असलेले व्यक्ती आहेत, याबाबत फारशी शंका याबाबत नसावी. तर हा परकीय शक्तींचा काही प्रमाणामधला हस्तक्षेप या उठावांमध्ये आणि सत्तांतरामध्ये निश्चितपणे होऊ शकतो. आता जो दुसरा आणि अखेरचा मुद्दा आहे तो आहे की दक्षिण आशियामध्ये ही जन आंदोलनं आणि या जन आंदोलनातल्या उठावामुळे सत्तांतर घडत असताना भारतामध्ये अशा प्रकारचा उठाव आणि भारतामध्ये अशा उठावातून सत्तांतर घडणार का असा प्रश्न सुद्धा अनेकदा डोकावतो. भारतामध्ये असं आजवर घडलेलं नाही की जन आंदोलनामुळे केंद्र सरकारला राजीनामा द्यावा लागला, पंतप्रधानांना जन आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागला, असं भारतामध्ये मागच्या 75 वर्षामध्ये एकदाही घडलेलं नाही. जन आंदोलनांचा जनमानसिकतेवर परिणाम झाला, जनमानसिकतेचा निवडणुकीतील मतदानावर परिणाम झाला आणि निवडणुकीच्या माध्यमातून सरकार बदलली गेली. ही लोकशाहीची प्रक्रिया भारतामध्ये झालेली आहे. मात्र जन आंदोलनामुळे पंतप्रधानांना तात्काळ राजीनामा द्यावा लागला, पंतप्रधानांना देश सोडून पळावं लागलं वगैरे वगैरे असं भारतामध्ये कधीही घडलेलं नाही. भारताची ती राजकीय परंपरा नाही आणि ते भारताच्या परिपक्व लोकशाहीचं लक्षण सुद्धा आहे. भारताची परिपक्व लोकशाही सुद्धा त्यातनं आपल्याला स्पष्टपणे दिसते. भारतामध्ये विरोधी पक्षांनी सुद्धा, ज्याचं फारसं कोणी कौतुक करत नाही, मात्र मागच्या 10 वर्षांमध्ये 12 वर्षांमध्ये भारतामधल्या सर्व विरोधी पक्षांनी सुद्धा लोकशाही टिकवण्यासाठी, लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी परिपक्व भूमिका घेतलेली आहे. आणि विरोधी पक्षांनी परिपक्व भूमिका घेतलेली असल्यामुळे भारतामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोन्ही राजकीय अवकाश व्यापलेले आहेत. आणि हे दोन्ही राजकीय अवकाश व्यापलेले असल्यामुळे अराजकता पसरून त्यातनं जन आंदोलन तयार होऊन त्यातनं उठाव होतील अशी शक्यता भारतामध्ये फारच कमी आहे. या प्रकारची परिपक्वता ही नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या चारही देशांमधल्या राजकीय पक्षांनी दाखवलेली नाही आणि त्यातनं तिथे अराजकीय घटकांना राजकीय प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश मिळालेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ पाकिस्तानमध्ये लोकशाहीवरती खरोखर ठाम श्रद्धा असती तर पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि मुस्लिम लीग यांनी असं म्हटलं असतं की आम्हाला लोकशाही मार्गाने निवडून आलेला इम्रान खान चालेल, मात्र लष्कराचा राजकारणातील हस्तक्षेप आम्हाला नको. पण त्यांनी तसं म्हटलेलं नाही. हे त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेचं आणि राजकीय दूरदृष्टी नसल्याचं एक लक्षण आहे, जे भारतातल्या विरोधी राजकीय पक्षांनी अद्याप तरी दाखवलेली नाही. आणि त्यामुळे या प्रकारच्या जन आंदोलनातून भारतामध्ये सत्तांतर घडेल अशी शक्यता फारच कमी दिसते. मात्र अशा प्रकारचं सत्तांतर न घडण्यामागचं आणखी पण एक कारण जे असू शकतं ते कारण हे आहे
की ज्या प्रकारचा जनउद्रेक नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेमध्ये बघायला मिळाला तो आपल्याकडे आधीच घडून गेलेला आहे. त्यातनं तत्काळ सत्तांतर नाही झालं, शेवटी ते निवडणुकीच्या माध्यमातूनच झालं. मात्र त्या प्रकारचा जनउद्रेक आणि विशेषतः तरुणांमधला आक्रोश हा आपल्याकडे 2011-12 पासून अण्णा आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याकडे सुद्धा तो घडलेला आहे. आणि या तिन्ही देशांमधले जे मुद्दे होते तेच मुद्दे आपल्या इथे अण्णा आंदोलनात सुद्धा होते. भ्रष्टाचार, राजघराणे, 30 राजकीय नेते, तेच राजकीय पक्ष आणि एकूणच जन आंदोलनाचं तथाकथित अराजकीय स्वरूप. श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या तिन्ही देशांमध्ये जी जन आंदोलनं झाली ती राजकीय असल्याचा दावा कोणीही केला नाही. झेन्झीने तो मुळीच केला नाही. त्यांनी म्हटलं की हे अराजकीय आहे, आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही, पण आम्हाला हे राजकारण बदलायचं आहे. आणि भारतामध्ये अण्णा आंदोलनाचाही एकूण जो प्रकार होता, त्याची एकूण जो आकृतीबंध होता तो सुद्धा या प्रकारचाच होता की आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्ही राजकारणात जाणार नाही, पण आम्हाला हे राजकारण बदलायचं आहे, आम्हाला भ्रष्टाचार नको आहे, आम्हाला राजकारणातली घराणेशाही नको आहे वगैरे वगैरे. म्हणजे एकूण काय तर मुद्द्यांचा जर विचार केला तर मुद्दे हे भारतामध्ये आधीच घडून गेलेले आहेत आणि या देशांमध्ये ते 10 वर्षांनंतर घडत आहेत, भारतामध्ये ते 10 वर्ष आधीच घडलेले आहेत. आणि त्यामुळे परत एकदा याच्याशी संलग्न मुद्दा हा की जर नेपाळ आणि बांगलादेशमध्ये घडलेल्या जनतेच्या उठावामागे कुठेतरी काही प्रमाणामागे जर परकीय शक्तींचा जर हात होता तर मग ती लिंक आपली 2011च्या अण्णा आंदोलनापर्यंत सुद्धा जाते. कारण एकूणच प्रकार आंदोलनाचा हा या सर्व देशांमध्ये एक समान आपल्याला दिसतो. म्हणजे नेपाळमध्ये ज्या पद्धतीने नेपो किड्स, नेपो बेबी हा एकूणच त्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आलेला होता, तसाच भारतामध्ये सुद्धा अण्णा आंदोलनामध्ये राजकारणातली घराणेशाही हा त्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला होता. किंवा प्रस्थापित राजकीय पक्ष नको हे आपल्याकडे अगदी परिपक्व आपल्या लोकशाहीमध्ये सुद्धा 2011-12च्या आंदोलनामध्ये होतं की राजकीय पक्षांना या आंदोलनात स्थान नाही, राजकीय नेत्यांना या आंदोलनामध्ये स्थान नाही. तर ही लिंक आपल्याला अण्णा आंदोलनापासून आपल्याला ही लिंक बघायला मिळते, जी आता दक्षिण आशियातल्या इतर देशांपर्यंत सुद्धा गेलेली आहे. यातनं आपल्याला धडा काय मिळतो? यातनं धडा आपल्याला हा मिळतो की एक, तुमची राज्यघटना अत्यंत महत्वाची आहे. त्या राज्यघटनेवरती सहमती आहे की नाही हे अत्यंत महत्वाची आहे. तुमची राज्य व्यवस्था कशा प्रकारची आहे आणि त्या राज्य व्यवस्थेवर सहमती आहे की नाही हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे नेपाळमध्ये झेन्झीचं असं म्हणणं आहे की नेपाळमध्ये राष्ट्राध्यक्ष पद्धती असती तर जास्त चांगलं झालं असतं, आम्ही प्रत्यक्षपणे आमचा राष्ट्राध्यक्ष निवडला असता आणि मग तो असं काय म्हणतात त्याला कोएलिजन पॉलिटिक्स करत या पार्टीचा समर्थन घ्या, त्या पार्टीसोबत हात मिळवा, असं करत सरकार स्थापनेची वेळ त्या राष्ट्राध्यक्षावरती आलेली नसती. मात्र श्रीलंकेमध्ये नेमकं उलट आहे. श्रीलंकेमध्ये राष्ट्राध्यक्षीय पद्धती आहे आणि श्रीलंकेमध्ये ही सातत्याने मागणी होते आहे की श्रीलंकेमधली विविधता ध्यानात घेता, श्रीलंकेमधल्या अल्पसंख्याकांचे अधिकार ध्यानात घेता तिथे राष्ट्राध्यक्षीय पद्धती नको. कारण राष्ट्राध्यक्ष पद्धतीतून केवळ आणि केवळ सिंहली वांशिकतेचाच राष्ट्राध्यक्ष आणि सिंहली वांशिकतेला दाद देणारा, साथ घालणारा व्यक्तीच तिथे राष्ट्राध्यक्षपदी निवडून येईल आणि त्यातनं अल्पसंख्याकांच्या अधिकारांची नेहमीच पायमल्ली होईल. आणि त्यामुळे श्रीलंकेमध्ये सुद्धा भारतासारखी संसदीय लोकशाही हवी हे श्रीलंकेमध्ये सातत्याने मांडण्यात येत आहे. तिथे 13वी घटना दुरुस्ती म्हणून सादर करण्याचे अनेक प्रयत्न झाले. 1994 पासून ते प्रयत्न होत आहेत, ते अद्याप घडलेलं नाही. मात्र आता तिथले राजकीय पक्ष सुद्धा म्हणायला लागले आहेत की आम्हाला राष्ट्राध्यक्ष पद्धती नको, आम्ही संसदीय पद्धतीकडे जाऊ. पाकिस्तानमध्ये अगदी आत्ता जी घटना दुरुस्ती घडलेली आहे त्या घटना दुरुस्तीने पाकिस्तानमधल्या आर्मी चीफला जवळजवळ पंतप्रधानांपेक्षाही मोठा दर्जा त्यांना देण्यात आलेला आहे की त्यांच्यावरती आजन्म कधीही कोणता खटला चालणार नाही, त्यांना आजन्म सर्व सवलती मिळत राहणार, आजन्म ते त्यांच्या युनिफॉर्ममध्ये राहू शकतील. याचा अर्थ असा की ते त्या पदावरच राहू शकतील, फील्ड मार्शल या पदावरच राहू शकतील आणि फील्ड मार्शलवरच्या पदावरती तुम्ही खटला चालवू शकत नाही. म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा अद्याप यावरती एकमत झालेलं नाही की त्यांची राज्यव्यवस्था आणि राज्यघटना नेमकी कशा प्रकारची हवी हे तिथे झालेलं नाही. तर हा यातला एक फार मोठा धडा आहे की तुमच्या राज्यघटनेवरती तुमची सहमती आहे की नाही, ती भारतामध्ये आहे आणि म्हणून भारतामध्ये आपल्याला राजकीय अस्थिरता ही कमी बघायला मिळते.
दुसरा धडा यातला हा आहे की आर्थिक विषमता आणि बेरोजगारी ही जगभरामध्ये जशी वाढत आहे तशी ती दक्षिण आशियामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि दक्षिण आशिया तर म्हणजे लोकसंख्येचा आगार आहे. दक्षिण आशियामधली जेवढी लोकसंख्या आहे तेवढी जगाच्या इतर कोणत्याही प्रदेशामध्ये नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आर्थिक विषमता आणि बेरोजगारी हे दोन्ही मुद्दे राजकीय अस्थिरतेसाठी अत्यंत पोषक आहेत. त्यामुळे राजकीय अस्थिरता जर नको असेल तर सत्ताधाऱ्यांना खरोखर आर्थिक विषमतेकडे आणि बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. बेरोजगारीचा प्रश्न एवढा भीषण आहे की नेपाळच्या एकूण जीडीपी पैकी 30% जीडीपी हा नेपाळचे जे कामगार नेपाळच्या बाहेर काम करतात भारतामध्ये किंवा इतर अनेक देशांमध्ये, ते कामगार नेपाळमध्ये स्वतःच्या कुटुंबांना जी काही रक्कम परत पाठवतात तो वाटा 30% आहे नेपाळच्या अर्थव्यवस्थेतला. म्हणजे नेपाळमध्ये रोजगारच नाही. आणि हीच स्थिती जवळजवळ सगळीकडे आहे. भारतामध्ये सुद्धा याच प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आर्थिक विषमता आणि बेरोजगारी या दोन प्रश्नांवरती जोपर्यंत राज्यकर्ते ध्यान देणार नाहीत, लक्ष देणार नाहीत, तोपर्यंत राजकीय अस्थिरतेची टांगती तलवार ही दक्षिण आशियातल्या सर्वच देशांवरती राहणार आहे. आणि तिसरं असं की दक्षिण आशियाचा जो विकास झालेला आहे तो लष्करी दृष्ट्या तर मी सुरुवातीला सांगितलं की तो असमतोल आहे. मात्र आर्थिक विकासात सुद्धा असमतोलता आपल्याला दिसते की भारताचा विकास हा तुलनेने अधिक झालेला आहे इतर देशांपेक्षा, किंवा भारतातला जो मध्यम वर्ग आहे हा इतर देशातल्या मध्यम वर्गाच्या तुलनेमध्ये तो खूप मोठा आहे आणि तो भारतातल्या आर्थिक विकासातून तो तयार झालेला आहे. म्हणजे दक्षिण आशियामध्ये आर्थिक विकासाची फळं ही सर्व देशांना समान मिळालेली नाहीत. आशियानमध्ये काही प्रमाणामध्ये ती मिळालेली आहे असं आपण म्हणू शकतो. युरोपियन युनियनमध्ये ती मोठ्या प्रमाणामध्ये सर्व देशांना ती मिळालेली आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र दक्षिण आशियातला आर्थिक विकास हा भारत केंद्रीय आहे. आणि हे भारताला लक्षात घेणं आवश्यक आहे की आर्थिक विकासाची फळ जोपर्यंत दक्षिण आशियातले इतर देश चाखणार नाहीत आणि त्यामध्ये भारत जर मदतगार होऊ शकतो तर भारताचं दक्षिण आशियातलं महत्व सुद्धा वाढेल. अन्यथा जो देश अधिक मदतगार होऊ शकतो, उदाहरणार्थ चीन, अशा देशाचं महत्व दक्षिण आशियामध्ये अधिक वाढत जाणार. आणि भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी सर्वात मोठा धडा हा आहे की जे आपण मागच्या 70 वर्षांमध्ये कमावलं होतं दक्षिण आशियामध्ये ते आपण आता गमावलेलं आहे. म्हणजे अगदी ज्यावेळेस जगामध्ये दोन महासत्तांमध्ये प्रचंड जीवघेणी स्पर्धा होती, अशा शीतयुद्धाच्या काळात सुद्धा भारताने हे सुनिश्चित केलं होतं की पाकिस्तान वगळता दक्षिण आशियातल्या इतर देशांमध्ये कोणत्याही महासत्तेचा कधीही हस्तक्षेप नसेल. नेपाळ असो, श्रीलंका असो, मालदीव्स असो, बांगलादेश असो, जर असेल तर फक्त भारताचा असेल, अमेरिकेचाही नसेल, सोव्हिएत युनियनचाही नसेल. मात्र आता मागच्या 10 वर्षात असं झालेलं आहे की चीनचा प्रभाव, हस्तक्षेप कितपत आहे मी सांगू शकणार नाही, मात्र चीनचा प्रभाव दक्षिण आशियातल्या प्रत्येक देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आणि तो वाढलेला आहे म्हणून आता अमेरिका सुद्धा दक्षिण आशियातल्या देशांमध्ये हस्तक्षेप करू पाहतो आहे. म्हणजे आपल्या गटनिरपेक्ष धोरणाने जे 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 प्राप्त केलं होतं की दक्षिण आशियाला आपण महासत्तांच्या स्पर्धेपासून मुक्त ठेवलं होतं, आज चीन आणि अमेरिका दक्षिण आशियामध्ये एकमेकांशी स्पर्धा करत. स्पर्धा आता चीन आणि भारतामध्ये उरलेली नाही दक्षिण आशियात, ती आता चीन आणि अमेरिकेमध्ये होऊ घातलेली आहे. आणि याचा अर्थ असा आहे की येत्या काळामध्ये याला जर आपण वेसण घालू शकलो नाही तर जगातल्या इतर प्रदेशांचं जे झालं, पश्चिम आशियाचं जे झालं, मध्य आशियाचं जे झालं, आफ्रिकेचं जे झालं, की दक्षिण आशिया सुद्धा महासत्तांच्या खेळाचं एक केंद्र होणार आणि ते भारताच्या सार्वभौमित्वासाठी, भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी सुद्धा कदापि योग्य नसेल. आणि या दृष्टीने आपल्याला दक्षिण आशियामध्ये होणारे उठाव आणि सत्तांतर या सर्वांकडे बघायला हवं. धन्यवाद.